जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, बाबासाहेबांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचं वाचन सुरू आहे. ते भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आहे. त्यामध्ये तर तुम्हाला खरंच मनापासून हे वाटत असेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, कारण असे केल्याने व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब हे पोहोचवते. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लक्षपूर्वक ऐका. मी बघण्यासाठी हे व्हिडिओ बनवत नाही आहे, ठीक आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे त्यामध्ये, कारण बरेचसे लोक पुस्तक वाचत नाही, निदान ऐकू तर शकतील, ठीक आहे. तर पुढे काय लिहिलं आपलं कुठपर्यंत आलेलं होतं. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा 3रा खंड भाग 3, त्याच्यातील 3रा प्रकरण. याचे 4-5 व्हिडिओ झालेले आहेत. तर पुढचा व्हिडिओ म्हणजे याचे पुन्हा 1-2 व्हिडिओ बनतील. पुढे काय लिहिलेलं आहे बघा. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यातही चुकलेले आहेत. बघा, निब्बाण आणि परिनिब्बाण टीकाकारांनी 2 याच्यामध्ये भेद करायला ते चुकले. उदाहरणार्थ असे सांगितले आहे, जेव्हा शरीर विस्कळीत होते, संज्ञा थांबतात, म्हणजे शुद्ध गेलेली असते. शुद्ध बेशुद्ध असते ना, शुद्ध गेलेली असते, बेशुद्ध झालेलं असतं. सर्व वेदनाचा नाश होतो. चलन वलनादी क्रिया थांबतात. चलना एकदम गेलेली असते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण केव्हा घडते हे बघा, अशा पद्धतीनं. याप्रमाणे परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालवणे, नाहीसे होणे असा होते परिनिब्बाणचा अर्थ. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण ही वेगळी गोष्ट आहे, परिनिब्बाण ही वेगळी गोष्ट आहे. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल एवढा पुरेसा आपल्या वृत्तीवर ताबा असणे. हे बघा, राग द्वेष म्हणजे मोह वगैरे जे आपल्या वाईट प्रवृत्ती आहे येतात नॅचरली, तर त्यांच्यावर ताबा ठेवणे, त्याला निब्बाण म्हणतात, असं लिहिलेलं आहे. पुढं बघा, यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नाही. सरळ सरळ लिहिलेलं आहे इथं. काय लिहिलं पुन्हा एकदा वाचतो. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल एवढा पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे, याला निब्बाण म्हणतात. मी याला अधोरेखांकित करून घेतो नंतर. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे भगवान बुद्धांनी स्वतः राग स्थविरांना स्पष्ट करून सांगितले आहे. निर्दोष जीवनाचे दुसरे नाव निब्बाण आहे, ठीक आहे. एकदा स्थवीर राग तथागताकडे आले. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्यांनी विचारले, भगवान, निब्बाण कशा करता आहे? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे रागाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी, म्हणजे राग द्वेष आणि मोह यांना अग्नी म्हटलं आहे. यांना विझून जाणे म्हणजे यांना विझवून टाकणे. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय, असं तो विचारतात. स्थवीर, राग स्थवीर. भगवान बुद्ध म्हणतात, राग निर्दोष जीवनाचे मूळ निब्बाणात आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय, उद्देश आणि साध्य आहे, अशा पद्धतीने यामध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. पुढे वाचूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.